आजकाल हिरोजच्या वरचढ विलनच्याच फिल्म्स मध्ये जास्त गाजतात, पण या मागची सायकोलॉजी काय? 50-50 कोस दूर जब रात में बच्चा रोता था तो उसकी माँ उसे कहती थी, सो जा बेटा सो जा वरना गब्बर आ जाएगा. काय आठवलं का? काय आला ना गब्बर सिंगचा चेहरा डोळ्यांसमोर? आपल्या भारतीय सिनेसृष्टीला 100 वर्षांहून अधिक काळ लोटलाय, पण तरीही या गोल्डन एज मधले विलन्स आजही आपल्या लक्षात राहतात. मला तर आता विलन्स प्रचंड आवडायला लागले. तुम्हालाही आवडतात का? आणि जर आवडत असतील तर तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की पब्लिकने हिरोज टाकले बाजूला आणि विलन्सला डोक्यावर का घेतलाय? काय असेल या मागचं सिक्रेट? नमस्कार, मी साक्षी सुहास शिंद्रे. चंद्रकोर फिल्म्स प्रस्तुत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच सायकोलॉजी क्रॅक करणार आहोत. धुळीने भरलेलं मैदान आणि एका टेकाडावर उभा असलेला सावळा क्रूर चेहऱ्याचा डाकू. आज म्हणतात भीतीयुक्त आवाज घुमतो आणि त्याच आवाजामध्ये अरे ओ कितने आदमी थे? रक्त गोठवणारा तो आवाज आणि डोळ्यात निर्दय चमक. गब्बर सिंग, भारताच्या फिल्मी इतिहासातला एव्हरग्रीन आणि सगळ्यात क्रूर विलन. पण या विलनला जिवंतपणा आणला तो अमजद खान यांच्या अफलातून अभिनयात. पण तुम्हाला हे माहितीये का मंडळी की अमजद खान यांच्याही आधी हा रोल डॅनी डेंजोंगपा करणार होते, पण शेवटी अमजद खान यांनी हा रोल साकारला. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात पहिलाच मोठा सिनेमा होता, पण त्यांचा आवाज थोडा पातळ असल्यामुळे स्क्रीन रायटर जावेद अख्तर यांना ते गब्बर म्हणून योग्य वाटले नव्हते. पण जेव्हा कॅमेरा ऑन झाला तेव्हा अमजद खान यांनी यामध्ये असा काही जीव ओतला की त्यांनी साकारलेला गब्बर सिंग आजही एव्हरग्रीन आहे. गब्बर सिंग साठी हिंसा हे फक्त साधन नव्हतं, तर ती त्याची ओळख होती. त्याचं राज्य त्याच्या भीतीवर चालायचं. त्याचं नाव जरी काढलं तरी लोक थरथर कापायचे. तो सत्तेने पछाडलेला नव्हता, तर तो स्वतःच एक सत्ता होता. जो डर गया समझो मर गया, ही त्याची फिलॉसॉफीची डेफिनेशन होती. अमजद खान यांनी गब्बर सिंग हे पात्र इतकं जिवंत केलं होतं की आजही त्याचं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा उभा राहतो. गब्बर 14 वर्ष लक्षात राहिलाच, पण याच गब्बरने घालून दिलेला विलनचा माइंडसेट तोडला तो मोगॅम्बोने. गब्बरचा जंगलावर ताबा होता, पण मोगॅम्बोचं मात्र अख्खं साम्राज्य होतं. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक मोठा डाव लपलेला असायचा. मोगॅम्बो खुश हुआ. हे फक्त एक वाक्य नव्हतं, तर ती विक्ट्रीची घोषणा होती, ज्याच्या तो स्वतःच प्रेमात पडलेला होता. मिस्टर इंडिया मधल्या अमरीश पुरी यांच्या मोगॅम्बोने प्रेक्षकांवर किती प्रभाव टाकला हे सांगायला शब्द कमी पडतात. अमरीश पुरी यांचा भारदस्त आवाज, बॉडी लँग्वेज आणि अनोखी स्टाईल यामुळे मोगॅम्बो कायमचा अजरामर झाला. मोगॅम्बो हा नेहमीच सत्ता आणि कंट्रोलच्या शोधात होता. आता तो काही रस्त्यावरचा टिपिकल गुंड नव्हता. त्याचा कॉस्ट्युमच बघा ना, तो एकदम मिलिटरी जनरल सारखा दिसायचा. गोल्डन डेकोरेशन असलेला कॉस्ट्युम, उंच काळे बूट आणि हातात नेहमीच असणारी एक स्टिक. हा काहीतरी वेगळाच प्रकार होता, पण जे होतं ते मात्र हटके होतं. त्याच्या व्यक्तिमत्वात एक गूढता कायम होती. तो कुठून आला, त्याची फिलॉसॉफी काय माहित नाही, पण त्याच्या साम्राज्यात जाणारा माणूस सहसा कधी बाहेर येत नसे. तो कायम जिंकण्याच्या बेतात असायचा. त्याला हवी होती ती सत्ता आणि कंट्रोल, आणि म्हणूनच तो अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. हळूहळू ही विलनची कन्सेप्ट मॉडर्न होत गेली आणि मग आला तो डॉन. कोल्ड माइंडसेट, भेदक नजर आणि नेहमीच 2 पावलं पुढे असणारा मेंदू. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ लो, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. हे फक्त शब्द नव्हते, तर ती एक वॉर्निंग होती की डॉनचा पराभव होणं कधीच शक्य नाही. अमिताभ बच्चन यांनी 1978 मध्ये डॉन साकारला आणि भारतीय सिनेसृष्टीला एक नवा विलन मिळाला. स्टायलिश, क्लासी आणि प्रचंड हुशार. त्याचा भारदस्त आवाज आणि त्याची कडक बॉडी लँग्वेज यामुळे 70च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर हा डॉन कायमचा कोरला गेला. दुसरीकडे शाहरुख खान यांचा डॉन, तो म्हणजे प्लॅनिंग मध्ये पटाय, डावपेचात प्रचंड हुशार आणि नेहमीच जिंकणारा विलन. त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक आहे, जणू तो सगळेच खेळ आधीच जिंकलाय. तो हिंसेचा वापर कमी करतो आणि बुद्धीने डाव खेळतो. त्याच्या सायकोलॉजीमध्ये एक नियम आहे की शक्तीसाठी सगळं काही माफ असतं. म्हणूनच तो खेळतो, लढतो आणि प्रत्येक वेळी जिंकतो. म्हणूनच हाही विलन प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो. गब्बर, डॉन, मोगॅम्बो यांच्याकडून प्रेक्षक हळूहळू वळतात ते शाकालकडे, कारण इथे येतं ते विजडम आणि टेक्नॉलॉजी. शाकाल के हाथ में जितने पत्ते होते हैं उतने ही पत्ते उसकी आस्तीन में भी होते हैं. काय
झाला ना क्रिएट माहोल. हा डायलॉग आहे शान फिल्म मधल्या शाकालचा. शाकाल एक असा विलन की जो कधीच त्याच्या मूळ ध्येयापासून ढळला नाही. तो काही टिपिकल गुंड नव्हता, तर तो हायटेक अड्ड्यात राहणारा एक मास्टर माइंड होता. त्याची स्टाईलच वेगळी होती. कोल्ड माइंडसेट, निर्दयी मन आणि सगळ्यांवर कंट्रोल ठेवणारा बादशाह. तो जितका बाहेरून दुष्ट होता तितकाच आतून प्रचंड हुशार होता. त्याचा टेररच वेगळा होता. हायटेक गॅजेट्स, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि सायकोलॉजिकल टॉर्चर, त्याच्या याच क्रूर वागण्यामुळे तो विलन बनला. गब्बर, मोगॅम्बो, डॉन या प्रत्येक विलनची एक वेगळी स्टाईल होती. पण शाकाल हा असा पहिलाच विलन होता ज्याने टेक्नॉलॉजी आणि माइंड गेमच्या जोरावर भीती निर्माण केली. आता हे सगळे विलन्स जसं गब्बर, डॉन, शाकाल आणि मोगॅम्बो यांमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे की ते सर्व सत्ता, कंट्रोल आणि भयानक मानसिकतेतून वावरतात. त्यांचा हाच टेरर प्रेक्षकांच्या मनाला वेड लावतो, समाजावर प्रभाव टाकतो आणि म्हणूनच हे सगळेच विलन आजही एव्हरग्रीन ठरतात. काय मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि यातला तुमचा फेवरेट विलन कोणता आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि काय मंडळी, तुमच्या फेवरेट विलनसाठी एक लाईक आणि शेअर तर बनतोच ना, त्यामुळे पटापट लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्यासोबत कोलॅब करायचं असेल तर chandrakorefilms.in या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन कंटेंट सोबत. धन्यवाद.